मध्य प्रदेशातील रीवा येथे 2 जैन साध्वींच्या मृत्यूनंतर देशभरातून संताप व्यक्त केला जातोय आणि आता छत्रपती संभाजीनगरमध्ये जैन समाजासह सकल हिंदू समाज रस्त्यावर उतरलाय। 20 मे रोजी पायी विहार करत असताना आरिका श्रुतमती माताजी आणि आरिका उपशममती माताजी यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला। मात्र व्हायरल व्हिडिओनंतर हा केवळ अपघात नसून घातपात असू शकतो अशी शंका समाजाकडून व्यक्त करण्यात येते। या प्रकरणी SIT चौकशी करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच देशात राष्ट्रीय संत सुरक्षा धोरण लागू करावे या मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। अहिंसेचा संदेश देणाऱ्या निशस्त्र संतांच्या सुरक्षेसाठी सरकारने तातडीने ठोस पावले उचलावीत अशी भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे। जिल्हाधिकारी साहेबांच्या माध्यमातून आम्ही हे पत्र निवेदन एक त्यांच्यासाठी दिलेलं आहे आणि साधू संत जैन समाजाचे असतील, आणखी हिंदू धर्मातील जे काही साधू संत ज्यांची पायी यात्रा असते, विहार करतात, ज्या आता चातुर्मास चालू होणार आहे पुढच्या 2 महिन्यामध्ये, आणि सर्व जैन समाजाचे धर्मगुरू मोठे लहान जे असतील सगळेच आता पायी विविध मार्गाने आपापल्या ठिकाणी पोहोचणार आहे। आणि मागील वर्षीसुद्धा अशाच प्रकारचे हल्ले काही लोक करतात मध्यरात्रीच्या अंधारात साधून, आणि अतिशय ही दुर्दैवी घटना आपल्या या भारतवर्षामध्ये होत असल्यामुळे आपल्याला खूप दुःखद त्यांनी सांगावं लागतं की अशा घटना पुन्हा घडू नये किंवा आमच्या सर्व हिंदू बांधवाच्यासाठी हा फार मोठा आघात आमच्यावर येत असतो। आणि ह्याच्यासाठी तसं आम्ही कायद्याने, नियमाने आणि शांततेच्या मार्गाने जात असल्यामुळे आम्ही संतांची भूमी आहे, भारत देश हा संतांची भूमीचा आहे। सध्याला जे काही प्रकरण चाललेलं आहे, सर्व हिंदू समाजाच्या साधू संतांवर जे काही प्रकरण घडत आहे त्या प्रकरणावर जसं आता सध्याची जी ताजी घटना आहे की जैन समाजाच्या रीवामध्ये जी काही घटना घडली, हेतुपुरस्सर ती सगळं जो काही ॲक्सिडेंटल करण्यात आलेलं आहे, त्याच प्रकारे चिकोडी गावात मागे जे प्रकरण झालं, चिकोडी गावाच्या कर्नाटकमधला दिगंबर जैन साधूवर त्यांना तडपून मारण्यात आलं। त्याच्या अगोदरचं गिरनारजीचं असेल, असे हे काही दरवेळेस दर 2-3 महिन्याला जे काही हे प्रकरण होत आहे, ते प्रकरण सध्याला जे काही आहेत, जे समाजावर जे आघात होत आहेत त्याकरता खूपच लज्जास्पद आहे। तरी सरकारला आम्ही इथं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याकरता आलो होतो। निवेदन